नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे? खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दाल सरोवर हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो? दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 लेप्टोस्पायरोसिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, ऑगस्ट 2022 मध्ये कितवी कृषी गणना होणार आहे? ऑगस्ट 2022 मध्ये कितवी कृषी गणना होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 11वी गणना होणार आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, दर किती वर्षांनी भारतात कृषी गणना केली जाते? दर किती वर्षांनी भारतात कृषी गणना केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 5 वर्षांनी केली जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 14 सप्टेंबर 1873 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, श्रीलंकेचे 15वे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? श्रीलंकेचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दिनेश गुणवर्धने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, नेयशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? नेयशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 तृतीया ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती कोण आहेत? भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 महर्षी धोंडो केशव कर्वे हे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, आग्रा या शहराची स्थापना कोणी केली? आग्रा या शहराची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 आग्रा या शहराची स्थापना ही सिकंदर लोदी यांनी केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस कधी साजरा करतात? खालीलपैकी राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस कधी साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, चिल्का सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? चिल्का सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा या राज्यामध्ये चिल्का सरोवर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो? खालीलपैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे बँगलोर या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, मृत्युंजय हा प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवाजी सावंत हे मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहे? ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 ययाती या कादंबरीचे लेखक हे वीस खांडेकर, हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15, फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे? फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही गाजलेली कादंबरी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 विश्वास महिपती पाटील, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली आहे? शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? तर ऑप्शन क्रमांक 1 गावाचा
टीनो पाल गुरुजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 गोलपीठ या कादंबरीचे लेखक डॅश डॅश आहेत. गोलपीठ या कादंबरीचे लेखक डॅश डॅश आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 नामदेव ढसाळ हे गोलपीठ या कादंबरीचे लेखक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 व्यंकटेश माडगूळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे. व्यंकटेश माडगूळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 बनगरवाडी ही व्यंकटेश माडगूळकरांची कादंबरी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत. कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 भालचंद्र नेमाडे हे कोसला या कादंबरीचे लेखक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती आहे. मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 यमुना पर्यटन ही मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे. गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 एक एक पान गळावया एक एक पान गळावया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 युगंधरा या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत. युगंधरा या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 सुमती क्षेत्र माढे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 शेकोटी या कादंबरीचे लेखक कोण आहेत. शेकोटी या कादंबरीचे लेखक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 शेकोटी या कादंबरीचे लेखक हे डॉक्टर यशवंत पाटणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली आहे. आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 गावपांढर हे आप्पासाहेब यशवंत खोत यांनी लिहिलेली कादंबरी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक कोण आहेत. स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 राजेंद्र मोलोसे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 वि व शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे. वि व शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कल्पनेचा तीरावर ही वि व शिरवाडकर यांची कादंबरी आहे. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पाकिस्तानमध्ये पहिली महिला हिंदू पोलीस उपअधीक्षक कोण बनले आहे. पाकिस्तानमध्ये पहिली महिला हिंदू पोलीस उपअधीक्षक कोण बनले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 मनीषा रोपेटा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली. तर ऑप्शन क्रमांक 1 नारायण लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मानवी मेंदूतील सर्वात मोठा भाग कोणता आहे. मानवी मेंदूतील सर्वात मोठा भाग कोणता आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ब्रह्मस्टिक्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्राच्या अविनाश साबळे हे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणते पदक पटकावले. महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणते पदक पटकावले. तर ऑप्शन क्रमांक 1 रौप्य पदक हे पटकावले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 अविनाश साबळे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा रहिवासी आहे. अविनाश साबळे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा रहिवासी आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बीड या जिल्ह्याचा अविनाश साबळे हा रहिवासी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले. ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले. तर ऑप्शन क्रमांक 2 जेम्स प्रिन्सेप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारत सरकारने सत्यमेव जयते हे बोधवाक्य कधी स्वीकारले. भारत सरकारने सत्यमेव जयते हे बोधवाक्य कधी स्वीकारले. तर ऑप्शन क्रमांक 1 26 जानेवारी 1950 या दिवशी भारत सरकारने सत्यमेव जयते हे बोधवाक्य स्वीकारले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सिगरेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होतो. सिगरेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होतो. तर ऑप्शन क्रमांक 2 फुफ्फुस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 कोणता हा घटक सेल्युलोजचा बनलेला आहे. खालीलपैकी कोणता हा घटक सेल्युलोजचा बनलेला असतो. तर ऑप्शन क्रमांक 1 पेशी भित्तिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक
37वा कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत? कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 1 बुध व शुक्र या दोन ग्रहांना उपग्रह नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा मुंबई येथे 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? मुंबई येथे 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क कोणत्या शहरात साकारण्यात येणार आहे? महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क कोणत्या शहरात साकारण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा पहिली पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात भरली होती? पहिली पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात भरली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 रोम या शहरामध्ये भरली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा भारताने कोणत्या वर्षी सर्वप्रथम पॅरा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला? भारताने कोणत्या वर्षी सर्वप्रथम पॅरा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला? तर ऑप्शन क्रमांक 2 1968 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे? भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तेलंगणा राज्यामध्ये भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा खालीलपैकी युरोपियन युनियनचे मुख्यालय कुठे आहे? खालीलपैकी युरोपियन युनियनचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बेल्जियम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा सर्वाधिक बालक लिंग गुणोत्तर प्रमाण कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? सर्वाधिक बालक लिंग गुणोत्तर प्रमाण कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अंदमान निकोबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा तानिया सचदेव ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तानिया सचदेव ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बुद्धिबळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 नरेंद्र चपळगावकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा राजर्षी शाहू महाराज 1920 साली डॅशशी झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते. राजर्षी शाहू महाराज 1920 साली डॅश येथे झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते. तर ऑप्शन क्रमांक 1 हुबळी येथे झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा नैसर्गिक साधन सामग्रीत खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही? नैसर्गिक साधन सामग्रीत खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकसंख्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झाली आहे? महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोंडवान श्रेणी या खडकामध्ये कोळशाची निर्मिती झाली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे डॅश डॅश होय. मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 1 प्रस्थिबंध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा ज्येष्ठ साहित्यक वसंत फेणे यांनी पुढील साहित्य संसदेची निर्मिती केली. ज्येष्ठ साहित्यक वसंत फेणे यांनी पुढील साहित्य संसदेची निर्मिती केली. तर ऑप्शन क्रमांक 1 कारवारची माती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा सन 2017चे महाराष्ट्र केसरी या स्पर्धेचा विजेता कोण? सन 2017चे महाराष्ट्र केसरी या स्पर्धेचा विजेता कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 अभिजित कटके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा बर्फी या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? बर्फी या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 अनुराग बासू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 स्टेट बँक ऑफ इंडियाने परदेशात पहिली शाखा कुठे सुरू केली? स्टेट बँक ऑफ इंडियाने परदेशात पहिली शाखा कुठे सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 1 कोलंबो श्रीलंका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केलेली होती?
रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 हिल्टन यंग कमिशन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मुंबईमध्ये मेट्रो रेल्वेची सेवा कोणत्या स्टेशनपासून कोणत्या स्टेशनपर्यंत आहे? मुंबईमध्ये मेट्रो रेल्वेची सेवा कोणत्या स्टेशनपासून कोणत्या स्टेशनपर्यंत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वर्सोवा अंधेरी घाटकोपर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 ॲनालॉग चे डिजिटल व डिजिटलचे ॲनालॉग कोणती प्रणाली करते? ॲनालॉगचे डिजिटल व डिजिटलचे ॲनालॉग कोणती प्रणाली करते? तर ऑप्शन क्रमांक 2 मोडेम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मायक्रोसॉफ्ट या कंपनीने महाराष्ट्रातील कोणते गाव दत्तक घेतले? मायक्रोसॉफ्ट या कंपनीने महाराष्ट्रातील कोणते गाव दत्तक घेतले? तर ऑप्शन क्रमांक 4 हरिसाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 नुकतेच हगंदरी मुक्त राज्य घोषित केलेले आहे. नुकतेच हगंदरी मुक्त राज्य घोषित केलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश हे राज्य घोषित केलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 स्टीफन हॉकिंग यांनी पुढीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? स्टीफन हॉकिंग यांनी पुढीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 द रिमेन्स ऑफ द डे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 15 फेब्रुवारी 2018 रोजी नेपाळचे 41वे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली आहे? 15 फेब्रुवारी 2018 रोजी नेपाळचे 41वे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 KP शर्मा ओली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 18 जानेवारी 2018 रोजी ओडिसाच्या डॉक्टर अब्दुल बेटावर अग्नी 5 या बॅलिस्टिक मिसाईलचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. हे क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे आहे? 18 जानेवारी 2018 रोजी ओडिसाच्या डॉक्टर अब्दुल कलाम बेटावर अग्नी 5 या बॅलिस्टिक मिसाईलचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. हे क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आन्सर जमिनीवरून जमिनीवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची निवड झाली. इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची निवड झाली. तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर के सिवन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 श्रीदेवी यांचा पहिला हिंदी चित्रपट कोणता आहे? श्रीदेवी यांचा पहिला हिंदी चित्रपट कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 16वा सावण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतीय मूळच्या कोणत्या अभिनेत्याला टेलिव्हिजन सिरीजच्या म्युझियम क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ग्लोबल पुरस्कार 2018 करण्यात आलेला आहे? भारतीय मूळच्या कोणत्या अभिनेत्याला टेलिव्हिजन सिरीजच्या म्युझियम क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ग्लोबल पुरस्कार 2018 करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अजीज अन्सारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 बॉलिवूड अभिनेत्री डॅश डॅश हिला सामाजिक कार्य साठीचा वर्ष 2017च्या मदर तेरेसा मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बॉलिवूड अभिनेत्री डॅश डॅश हिला सामाजिक कार्यासाठीचा वर्ष 2017च्या मदर तेरेसा मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 4 प्रियंका चोप्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 इंग्लंडमध्ये सकाळी 10 वाजता सुरू झालेलं क्रिकेट मॅच भारतात डॅश वाजता दिसते. इंग्लंडमध्ये सकाळी 10 वाजता सुरू झालेला क्रिकेट मॅच भारतात डॅश डॅश वाजता दिसते. तर ऑप्शन क्रमांक 2 दुपारी 3:30 वाजता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 नुकतेच उदयने किती वर्षापर्यंतच्या मुलांसाठी निळ्या रंगाच्या बाल आधार कार्ड प्रसिद्ध केले आहे? नुकतेच उदयने किती वर्षापर्यंतच्या मुलांसाठी निळ्या रंगाच्या बाल आधार कार्ड प्रसिद्ध केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 5 वर्षापर्यंतच्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली गुगलच्या UPI आधारित डिजिटल कोणते ॲप सुरू करण्यात आलेले आहे? केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते गुगलच्या UPI आधारित डिजिटल व्यवहारासाठी कोणते ॲप सुरू करण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तेज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 डॅश या मोबाईल ॲपला सर्वोत्कृष्ट ॲप सरकार सेवा
पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॅश या मोबाईल ॲपला सर्वोत्कृष्ट ॲप सरकार सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 2 उमंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 तारपा हे वाद्य कशापासून बनविले जाते? तारपा हे वाद्य कशापासून बनविले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 वाळलेला भोपळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पालघर जिल्ह्यात डॅश या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली. पालघर जिल्ह्यात डॅश या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 सातपाटी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 दाभोसा धबधबा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? दाभोसा धबधबा हा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जव्हार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती? यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 सर हेनरी विनियन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पालघर जिल्ह्याचे खासदार श्री चिंतामण वनगा यांचे निधन कधी झाले? पालघर जिल्ह्याचे खासदार श्री चिंतामण वनगा यांचे निधन कधी झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 30 जानेवारी 2018 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पालघर जिल्ह्यात रिलायन्स औष्णिक प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? पालघर जिल्ह्यात रिलायन्स औष्णिक प्रकल्प कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 डहाणू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 परराष्ट्र सचिव म्हणून डॅश या मराठी माणसाची नियुक्ती झालेली आहे. परराष्ट्र सचिव म्हणून डॅश या मराठी माणसाची नियुक्ती झालेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 विजय गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतीय रेल्वेच्या कोणत्या रेल्वे स्टेशनवर सर्व कर्मचारी हे महिला असून त्यांची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड 2018 ने घेतलेली आहे? भारतीय रेल्वेच्या कोणत्या रेल्वे स्टेशनवर सर्व कर्मचारी हे महिला असून त्यांची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड 2018 ने घेतलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 माटुंगा रेल्वे स्टेशन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 डॅश या चित्रपटाला 90वा ऑस्कर पुरस्कार 2018 उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. डॅश चित्रपटाला 90वा ऑस्कर पुरस्कार 2018 उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 द शेप ऑफ वॉटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 डॅश यांनी कॉमनवेल्थ गेम्स 2018 मध्ये भारतासाठी पहिले पदक मिळवून दिले? डॅश यांनी कॉमनवेल्थ गेम्स 2018 मध्ये भारतासाठी पहिले पदक मिळवून दिले? तर ऑप्शन क्रमांक 1 गुरुराजा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पालघर जिल्हा हा महाराष्ट्रातील डॅशवा जिल्हा आहे. पालघर जिल्हा हा महाराष्ट्रातील डॅशवा जिल्हा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 36 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सन 2017चा साहित्य अकादमी पुरस्कार कवी श्रीकांत देशमुख यांच्या डॅशच्या कविता संग्रहाला मिळाला? सन 2017चा साहित्य अकादमी पुरस्कार कवी श्रीकांत देशमुख यांच्या डॅशच्या कविता संग्रहाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 3 बोलावे ते आम्ही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पालघर जिल्ह्यास डॅशच्या जिल्ह्याच्या सीमेला लागून आहे. पालघर जिल्ह्यास डॅशच्या जिल्ह्याच्या सीमा लागून आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ठाणे व नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 15व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदावर केंद्र सरकारने कोणाची नियुक्ती केली आहे? 15व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदावर केंद्र सरकारने कोणाची नियुक्ती केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 NK सिंह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पोलीस विभागात परिक्षेत्राचे प्रमुखास काय म्हणतात? पोलीस विभागात परिक्षेत्राचे प्रमुखास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 विशेष पोलीस महानिरीक्षक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॅशचे आहेत? नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॅशचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजीव कुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस उपविभागाचे प्रमुखास काय म्हणतात? महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस उपविभागाचे प्रमुखास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 उपविभागीय पोलीस अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40
बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण? बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 व्यंकटेश माडगुळकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस भावावर पुस्तक डॅशनी रचले आहे. डोंगरातील तुरुंगातील आमचे 101 दिवस हे स्वानुभवावर पुस्तक डॅशनी रचले आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 बॉम्बे असोसिएशन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 देशातील पहिल्या हेलिकॉप्टर टॅक्सी सेवेची सर्व्हिस कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? देशातील पहिल्या हेलिकॉप्टर टॅक्सी सेवेची सर्व्हिस कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 बँगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीतून भाषण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान राष्ट्रसंघात हिंदीतून भाषण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 अटल बिहारी वाजपेयी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ डॅशनी लिहिला. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ डॅशनी लिहिला. तर ऑप्शन क्रमांक 4 ताराबाई शिंदे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतातील सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे कोणती? भारतातील सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 विवेक एक्सप्रेस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मी मराठी भाषेचा शिवाजी असे कोणी म्हटले आहे? मी मराठी भाषेचा शिवाजी असे कोणी म्हटले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 विष्णुशास्त्री चिपळूणकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 ग्रामपंचायतीचे वार्ड घोषित करण्याचा अधिकार डॅशना आहे. ग्रामपंचायतीचे वार्ड घोषित करण्याचा अधिकार डॅशना आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 तहसीलदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 नुकतीच पार पडलेली 19 वर्षाखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात खेळविण्यात आली? नुकतीच पार पडलेली 19 वर्षाखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात खेळविण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 न्यूझीलंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कांदे बटाटे इत्यादींना कोंब फुटण्यासाठी त्यावर डॅशच्या किरणांचा मारा केला जातो. कांदे बटाटे इत्यादींना कोंब फुटण्यासाठी त्यावर डॅशच्या किरणांचा मारा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3 गामा हे आपले करेक्ट आन्सर होईल.